नमस्कार. 13 वर्षापासून अंथरुणाला खिळलेल्या एका रुग्णाला अखेर सुप्रीम कोर्टाने इच्छामरणाची परवानगी दिली आहे. हा निर्णय देशभरात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. गाझियाबादमधील हरीश राणा 2013 साली चंदीगडमध्ये शिक्षण घेत असताना हॉस्टेलच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि तेव्हापासून तो कोमात गेला. गेली 13 वर्ष तो 100% दिव्यांग अवस्थेत अंथरुणाला खिळलेला होता. हरीशला ना बोलता येत होतं, ना हालचाल करता येत होती. दीर्घकाळ अंथरुणावर असल्यामुळे त्याच्या शरीरावर जखमाही झाल्या होत्या. वर्ष त्याच्या प्रकृतीत कोणती सुधारणा होत नसल्यामुळे त्याच्या आईवडिलांनी अत्यंत वेदनादायक निर्णय घेत कोर्टात इच्छामरणाची मागणी केली. यावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला, न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथ यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. कोर्टाने दिल्लीतील एम्सकडून वैद्यकीय अहवाल मागवला. या अहवालात हरीश कधीही पूर्णपणे बरा होण्याची शक्यता नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. हा अहवाल पाहून न्यायालयानं भावूक होत सांगितलं की या मुलाला अनंत काळ या वेदनेत ठेवणं योग्य नाही आणि त्यावर निर्णय घेत 32 वर्ष हरीश राणाला इच्छा मरण्याची परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच हरीश राणाची कृत्रिम जीवनरक्षक प्रणाली सन्मानपूर्वक हटवण्यात यावी असं सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं. भारतात इच्छामरण कायदेशीर नाहीये, मात्र सुप्रीम कोर्टाने 2018च्या ऐतिहासिक निर्णयात पॅसिव्ह इच्छामरण म्हणजे जीवनरक्षक उपकरणे काढून घेण्यास अटीसह परवानगी दिली होती. या प्रकरणातही वैद्यकीय समितीचा अहवाल आणि कुटुंबांची संमती महत्त्वाची ठरली. त्याच निकालाचा आधार घेत सुप्रीम कोर्टाने हरीश राणाला इच्छामरणाची परवानगी दिली आहे. हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? इच्छामरणासारख्या संवेदनशील विषयावर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी टीओडी मराठीला लाईक करा, फॉलो करा.